गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या निकाल आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर गडिंग्लज पोलिसांच्या मार्फत काय बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, किती पोलीस बंदोबस्तात असणार आहे, नेमकं पॅव्हलियनजवळ हा निकाल लागणार आहे, त्यानंतर तिथे किती पोलीस बंदोबस्त असणार आहे, निकाल लागल्यानंतर गडिंग्लज शहरामध्ये प्रभागामध्ये कसा पद्धतीने पोलीस बंदोबस्त असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज गडिंग्लज पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत अजय शेनकर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्या पद्धतीने काय नियोजन आहे पोलीस प्रशासनाचं हे देखील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. उद्या दिनांक 21/12/2025 रोजी गडिंग्लज नगर परिषद निवडणूक मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने गडिंग्लज पोलीस ठाण्यातर्फे एक पोलीस निरीक्षक, 6 PSI PI, 40 पोलीस आणि 50 होमगार्ड आणि एक स्ट्रायकिंग आणि SRPFचं हाफ सेक्शन असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सदरचा बंदोबस्त हा सुरुवातीला मतमोजणीची जी ठिकाण आहे पॅव्हिलियन हॉल त्याच्या आजूबाजूला असणार आहे आणि त्यानंतर मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यानंतर हाच बंदोबस्त प्रत्येक वॉर्डमध्ये शिफ्ट केला जाईल आणि त्या विभागामध्ये विजयी उमेदवार, पराभूत उमेदवार यांच्या घराजवळ किंवा त्या परिसरात कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेलं आहे. शहरामध्ये पुरेसा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आज रात्री संध्याकाळी बंदोबस्त असणार आहे आणि उद्या रात्री उशिरापर्यंत हा बंदोबस्त राहील. मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी जे आदेश काढलेले आहेत की कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, गुलाल उधळणे, फटाके वाजवणे, मिरवणुका काढणे याला बंदी घालण्यात आलेली आहे. तर पोलीस प्रशासनातर्फे सर्व विजयी उमेदवारांना आव्हान आहे की आपण सर्वांनी ह्या नियमाचं पालन करून कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका किंवा गुलाल उधळणे न काढता सर्वांनी शांततेने कायद्याचं पालन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. तसेच त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या उत्साहाला थोडासा आवर घालून ह्या सर्व गोष्टींमुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही किंवा नाहक पराभूत उमेदवारांच्या घरासमोर फटाके वाजवणे, त्यांच्या घरासमोर पुंगळ्या काढून गाड्या फिरवणे असे प्रकार करू नये आणि तसं आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. जे वेळोवेळी आदेश काढलेले आहेत आणि जे प्रचलित नियम आणि कायदे आहेत त्यानुसार सर्वांनी त्याचं पालन करून उद्या हा निकाल आणि मतमोजणीची प्रक्रिया शांततेने पार पडेल याची दक्षता घ्यावी आणि त्याचं उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.